आज होता संडे आणि होती अक्षय तृतीय. तर वेलकम टू डे 3 ऑफ 60 डेज जर्नी विथ रिया. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण नवीन सुरुवात करतो हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्याच दिवशी मी माझा फर्स्ट व्लॉग अपलोड केलेला आणि त्याच निमित्ताने मी घरात देवासमोर खिरीचा नैवेद्यही ठेवलेला. त्या पॅन मध्ये मी घी तापत ठेवलं आणि त्यात शेवया ऍड केला. ह्या ब्राऊन होईपर्यंत आपल्याला नीट भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला वाटत असेल हा एक डिफिकल्ट पदार्थ आहे, तर तसं नाहीये. खीर ही 5 मिनिटात रेडी होते. हे ब्राऊन झाल्यानंतर मी त्या शेवया एका साईडला प्लेटमध्ये काढून ठेवल्या. त्यानंतर त्याच टोपात मी घी टाकलं आणि त्यात ड्रायफ्रुट्स थोडेसे रोस्ट करून घेतले. ड्रायफ्रुट्स रोस्ट केले आणि ते पण घी मध्ये, तर त्याला जास्त चांगली चव येते. एका साईडला मी दूध तापत ठेवलेलं आणि त्यात साखरही ऍड करून ठेवलेली. दूध हे चांगलंच तापवून घेतलं पाहिजे, कारण का त्यातली साखरही आपल्याला वितळवायची आहे. दूध उकळलं की ते दूध आपण शेवयामध्ये ऍड करायचं आहे हळूहळू करून. मी ते एकत्रच टाकल्यामुळे थोडंफार ते माझ्या हातावरही उडालेलं. दूध ऍड केल्यानंतर आपण खिरीला एक चांगलं स्टर करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यात ऍड करायचे आहेत रोस्ट केलेले ड्रायफ्रुट्स. त्यानंतर खिरीला चव हवी असेल आणि रंगही हवा असेल तर त्यात आपण केशर पाणी टाकायचं आहे. आणि टाकल्यानंतर मला खीर घट्ट हवी होती, म्हणून मी खिरीला थोडंसं आटवून घेतलेलं आहे. थोड्याच वेळात खिरीचा खमंग असा वास सुटतो. सर्विंग बाउल मध्ये खीर आपण काढून घ्यायची आहे. आजसाठी एवढंच. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.